अहो, चला ना आपण कुठून तरी फिरून येऊयात. आता कुठे? अगं रानातले काम आहेत. बघू नंतर. अहो काम सारखीच असतात. मला पण घरात बसून बोर होतंय हो. चला ना. बर, जाऊ उद्या मग आपण. हा, आज नको. काय तुम्ही एक काय झालं बाबा? सुहास, अरे लय दुखत आहे बघ माझं एवढ्यात. हळूच. मला डॉक्टरकडे घेऊन जातो का रे? बर, जाऊ बाबा आपण. जाऊ काय जाऊ? तुम्ही कुठं त्यांच्या नाटकात सहभागी व्हायला लागलेत? हा? ओ बाबा, हे बघा, दुखतंय ना तुमचं, गोळ्या खावा, होईन नीट. काही कळतं का तुम्हाला? एक तर घरात खर्च किती वाढलेत. हे अशी पैशाची उधळपट्टी केल्यावर काय होणार आहे बरं? काय भेटणार आहे का त्यातून? अगं पण उधळपट्टी कुठं म्हणतोय मी? दुखत आहे म्हणून तर म्हणलं ना दवाखान्यात जाऊन येऊ. अहो बाबा बरोबर आहे, म्हणूनच मी सांगते ना, गोळी खाल्ली ना तरी दुखणं थांबतं. अगं पण तुम्ही गप्प बसा. गोळ्याच तर खातोय 4 दिवस झाले, पण काय फरक पडा ना बघ. राहू दे पुरी, आत्ताच्या बारीने मी गोळ्या खातो. नाही फरक पडला तर उद्या घेऊन जा बघ मला तेवढं. बरं बाबा, जाऊ आपण. ऐक, अगं तू अशाला कशाला बोलली तू? कशाला बोलली? त्यांच्या नाटकामध्ये ना तुम्ही सहभागी होऊ नका बरं का. असेच नाटके करतात ते. अगं दुखत असेल खरंच. हा, दुखत असेल. मला काही दिसत नाही का? उगाच नाटक चालू आहेत त्यांची ती. काय घेऊन जायचं नाही हॉस्पिटलमध्ये. काय करती? सोडा. काय झालं आता? काय झालं? काय झालं? दिसत नाही का घरात काय चालू आहे? काय चालू आहे? हे दिवसभर असे खाकऱ्यां खोकऱ्यांचे आवाज येतात घरात. हा, दिवसभर हे चालू आहे. मला तर लय वैताग आलाय बरं का. अगं हळू बोल, ऐकतील ते. ऐकतील म्हणजे काय? ऐकलं तर ऐकून दे ना मग. मी काय घाबरते का त्यांना? बघितलं हे अशा ना खोकल्याने ना एखादा माणूस मरल ह्या घरात. अहो आता सध्या ठीक आहे हो. एखादा आपल्या घरात लहान लेकरू आलं तर त्याला आजार लागण हो ह्या आशेनी. अगं माझे वडील आहेत ते. अहो वडील आहेत म्हणून काय झालं? वडील आहेत तर मग काही पण चालणार आहे का आपल्याला? हे बघा, मला काही माहित नाही. मी आधीच सांगते, त्यांची कुठं तरी तुम्ही काहीतरी सोय लावा. ही तर नाही दिसले पाहिजेत ते. अगं त्यांना कुठं पाठवू बाहेर मी? कसं वाटेल ते? कुठं पाठवू म्हणजे? हे बघा, मला काही सण होईना बरं का, हे खरंच सांगते. आणि मी आता काही करणार नाही. मला तर कळतच नाहीये. तुम्ही ना इतकं बाबाचं पुळक आहे तर बाबा संगच लग्न करायचं ना मग. मला कशाला आणली इथं? अगं काही बाई, माझं नशीबच फुटकय. हे ना अख्खं तरुण पण गेलं माझं या म्हाताऱ्याची सेवा करता करता. हे घ्या, प्या. सुनबाई, सुहास कवा येणार आहे ग कामावरनं? ते गेलेत कामाला. ते काही 4 दिवस येणार नाही. आणि त्यांच्याकडे काही तुमचं काम आहे आता? त्यांनी काही काम धंदे करावं का नाही का? तुमच्याकडेच लक्ष द्यावं नुसतं. अगं माझ्या गोळ्या संपत आल्यात, म्हणलं तेवढ्या आणायला लावले असते त्याला. अहो त्यांना आणायला लावण्यापेक्षा स्वतः चालत जायचं ना जरा. इथं बसून काय होते? हा, तुम्हाला तर मी सरळ सांगते, ऐका, हे बसून बसून ना आजारपण वाढतं. जरा जावा, रानात बिनत जावा, काम धंदे करा, ठणठणीत राहताल. अगं आता मी म्हातारपणात काय कामं करणार आहे? जेव्हा करायचं वय होतं तेव्हा भरपूर केली. आता माझ्याच्याने काय कामं व्हायची ग? अहो म्हातारे झालेत ना तरी पण काम करा. हा, बाकीचे नाही करत का? बाकीचे काय असेच बसून आहेत का? करतातच ना. ते बरं ठणठणीत आहेत आणि तुम्हालाच आजारपण लागून गेलंय का? मी तर म्हणते जावा त्या गोट्यात जाऊन जरा शेणबिन काढा. जरा चांगलं वाटन तुम्हाला काम धंदे केल्यावर. जावा इथून. काय बाई म्हातारे,
पूर्वा, ए पूर्वा. आलात तुम्ही? हो. हे घ्या पाणी. दमले असताना खूप. हो ना. काय हो, तुम्हाला माझी आठवण नाही आली का? अगं रोज येत होती आठवण, पण कामाचा लोड एवढा होता ना का फोन करायला टाइम नाही भेटला. एवढं लोड होतं का तुम्हाला की एक फोन करायला टाइम नाही भेटला? अगं खरंच खूप काम होतं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते काम झालं बरं का. हो. अरे वा, चला तेवढं तरी झालं. तू बोर झाली असेल ना? खूप बोर झाले. बरं, आता तुम्ही 3 दिवस गेलते ना कामाला, आता मला काही नाही माहिती, आपण कुठंतरी फिरायला जाऊयात. फिरायला जायचं का? कुठे जायचं? आपण ना माझ्या मम्मी पप्पांना भेटायला जाऊयात. मला खूप आठवण येते त्यांची. बरं जाऊ मग. हा. बरं, तुम्ही काय करा, आता जरा फ्रेश हो, मी तुमच्यासाठी चहा टाकते. टाक बरं लवकर. हा. मी फ्रेश होतो. हो चालेल. सुहास, आला वैर तू पारा. अरे लय दिवस लावले या बारीने यायला. आले आले माझी तक्रार करायला. सांगा सांगा, तुमच्या लेकाला सगळं सांगा. अहो तुम्हाला सांगते, ह्यांनी मला नको नको केलं, नाही त्या गोष्टी बोलले माहितीये का तुम्हाला. मी ह्यांना म्हटलं की घरात काम नका करू, तरी हे म्हटले नाही मी काय बसून खाणार आहे का तुझ्या जीवावर, मी माझं माझं करन. सुन बाई, अगं जरा तरी खरं बोल. तू मला घरातून बाहेर काढलं होतं. किती खोटं बोलायला लागले. अहो मी नाही ह्यांना घराच्या बाहेर काढलं. अहो मी आता घरी आलोय. झाले तुमचे आल्या भांडणं सुरू? अरे एकुलता एक पोरगा आहे तू माझा. माझी दुखणी तुला नाही तर कोणाला सांगू मी. अरे तू गेल्यानंतर माझं लय दुखत होतं. सुनबाईला म्हणलं दुखत आहे, तर ती म्हणली गोट्यात जाऊन रान काम करा, म्हणजे झोप लागन चांगली, तुम्हाला दुखायचं नाही. देवा काय रे, किती खोटं बोलतं ते. उचल रे मला, पहिलं उचल तू. अहो तुम्हाला माहिती का, उलट मी ह्यांना बोलले गोट्यात जाऊ नका, मी तुम्हाला दवाखान्यात घेऊन जाते, तुमची दवा पाणी करते, तुम्ही इथं घरात आराम करा. तर मला म्हटले नाही, मी काय तुझ्या जीवावर खाणार आहे का. आणि मला म्हटले माझ्या घरात इथं राहू नको, तू जा इथून निघून. सुनबाई, अगं कोणाला नाही निदान देवाला तरी घाबर. अगं काय खोटा आरोप करते एखाद्या म्हाताऱ्या माणसावर तू. हे बघा, मला हे असं काही सहन होत नाही बरं का. मी तुम्हाला आधीच सांगते, मी एवढं ह्यांना हे करते, एवढं त्यांचं बघते, आणि तरी मला अजून नावं ठेवतात, माझ्या बाबतीत खोटं सांगतायत. एकतर बघा, मला ह्या घरात राहायचं नाही, एकतर हे राहतील नाही तर मी राहीन. पूर्वा, ए पूर्वा. काय हो? अगं हे बघ, बाबांची कोर्टात केस नव्हती चालू ची, त्याचा निकाल आहे ना कामगाराच्या बाजूला लागलाय. बाबाला आहे ना पैसे सुद्धा भेटले असणार आहेत. काय हो, किती पैसे भेटले असेल? तरी जवळपास 20 लाख रुपये भेटले असणार आहेत. 20 लाख? हो, भारी काम झालं बरं का.
लयच भारी झालं. अगं 3 वर्ष कोर्टात केस चालू होती. आज कुठं निकाल लागलाय. जाऊन दे, आपल्याला काय करायचंय. होय हो, बाबांना आता एवढे पैसे भेटले, बाबा त्याचं काय करणार हो. आता आपल्याला काय माहित काय करणार काय नाही. ते तर आहेच म्हणा. होय हो, मी काय म्हणते, आता प्रत्येक घरात भांडण होतीच ना, मग तुम्हाला कळत नाही का हो? तुम्ही त्यांना परत घराच्या बाहेर काढलं, काय कळतं का तुम्हाला जरा तरी? अगं पण मी मग कोणी काढलं? अहो, कसं असतं, आता एका घरात राहतो तर मग भांड्याला भांड वाजणारच ना, भांडण होणारच ना. तर मग काही एवढी शेजारून घराच्या बाहेर काढतात का कोण? मला लय बाबांची आता काळजी वाटू लागली बघा. हा बरोबर आहे. खरं माझं चुकलं बरं का. असं नव्हतं करायला पाहिजे. ते अगं माझे बाबा आहेत. हा तुझे बाबा आहेत. मी काय म्हणते, कुठं असतील आता बाबा? मला माहिती कुठं आहे ते. अगं आताच इथं. अच्छा, आत्याचे येत आहेत का? हो. बरं, मी काय म्हणते, मला पण करमत नाही बरं का. आणि कसं, वयस्कर माणसाशिवाय या घराला शोभा सुद्धा नाही बरं का. आपले बाबा नाही तर मला पण या घरात राहावं ना वाटाणं. हो ना, मला पण तसंच होतंय. मी काय म्हणते, आपण नाही का बाबांना घ्यायला जाऊ ना, त्यांना घेऊन येतो परत आपण. अगं तू माझ्या मनातलं बोलली. मला पण तेच म्हणायचं होतं. हा ना, चालेल. मग आता नको, आता उशीर झालाय. उद्या जाऊ आपण सकाळी लवकर. आत्ताच जाऊ ना आपण. अगं उद्या जाऊ, आता उशीर झालाय ना. चालते, उद्या जाऊ. हो. हा, सकाळी लवकर उठू आपण. हो. काय रे दादा, अरे काय झालं? असं अचानक कस हालस तू? काय सांगायचं तुला. अगं ज्या पोराला म्हातारपणातली काठी समजलं होतं, ते पोरग सुद्धा मुका बैल निघलं नुसतं. बायकोच्या पुढं त्याचं काय बी चलत नाही. आज त्याची बायको, तिचं आणि माझं तर काय वैर रे, मला काय कळणार बघ. अगं म्हातारा माणूस मी, 2 घास खाऊन कुठं बी कोपऱ्यात आपलं गप पडतोय, पण ते सुद्धा तिला दाखवानं बघ. घराबाहेर काढून दिलंय त्यांनी मला. का तर म्हण माझ्या खोटा आरोप करतोय. आता तुला तरी वाटतंय का ग, स्वतःच्या पोटच्या पोराच्या संसाराचं वाटोळं करीन मी? मग पोर बी काय बोलत नाही का सुनाला? आता त्याला वाटत असं तिचंच कर का, बायको पुढे त्याचं चलत नाही. मला ते काय बी कळानं बघ. पण रोजच्या या कटकटीला वैतागलो मी. म्हातारपणात मला गोठ झाडून घ्यायला लावो आणि शेणकूर काढायला हवं यांनी मला. म्हणलं आपलं तोंड कुठं तरी काळं करावं. अरे असं काय म्हणतोस? मी नाही होय, मग तुला माझ्याकडे यायला काय झालं आधीच? आता कुठल्या तोंडाने आपल्या घरातल्या गोष्टी बाहेर सांगत बसती? आबरू जायला नको म्हणून ग बसलो होतो इतके दिवस. पण आता मग सहनच व्हायला मला. शांत हो, शांत हो. अरे पण मला सांगायचं ना. हा, एवढं परक समजलंस होय मला? हा, अरे सुख दुःखाला बहीणच असते की. कोण आहे बरं सांग बरं आपल्या दोघांशिवाय? आपल्या दोघांना आहे का कोणतरी? अरे माझं दुःख मी तुला सांगणार, तुझं दुःख तू मला सांगायचं. हा, आई वडील गेल्यापासून तू बापासारखा आधार दिलाच बघ मला, आणि आता तुझ्या अडचणीच्या वेळेस मला सांगायचं नाही होय? अरे एवढी परकी समजली होय रे मला. पण वाईट याच वाटतंय बघ, आयुष्यभर दुसऱ्याला आधार दिला आणि आज मलाच आधाराची गरज पडायला लागली. असं नको म्हणू दादा.
हे बी तुझंच घर आहे. तू कधी बी इकडे येऊन राहा. आणि इथून पुढे बघ, मी तुला सांगते, अजिबात तिकडं जायचं नाही. तू इथंच राहायचं. चालतंय मग. चल घरात. तुझी तब्येत बरी दिसत नाही. काय होतंय? दुखत आहे. बरं चल. काय करताय बाबा? काय नाही, बसलो होतो जरा. ते सदोबा भेटले होते मला. सदू भाऊ आहे? हा. काय बरं चाललंय का त्याचं? हा, बरं चाललंय. ते काहीतरी म्हणत होते तुमचा पीएफचा निकाल लागलाय, ते तुम्हाला भेटाय बोलवलंय त्यानं. पीएफचा निकाल लागलाय? हा, ते म्हणले आमच्याच बाजूने निकाल लागलाय म्हणले. तेव्हा पांडुरंगा, तू ऐकलं बघ माझ्या मनातले. अरे पीएफचा निकाल म्हणजे तुला माहितीये का काय? काय ते? आम्ही ज्या कंपनीत कामाला होतो का, त्या कंपनीचं ना आमचा वाद चालू होता. आणि तो वाद कोर्टापर्यंत गेलता. आम्हाला पीएफचं पैसे मिळणार आहेत का नाही. पण त्याचा निकाल लागला बाबा आमच्या बाजूनं. चालते, तुम्हाला तुझ्या गाडीवर घेऊन जाशील ना त्याच्याकडे? चालतंय, जाऊ आपण मग. चालतंय मग. चला मग. उरक तुझं. हा, मी उरकतो. हा, चल. दादा बघ ना, तुला भेटायला कोण आले. कशाला आले तुम्ही इकडं? दादा चला ना घरी परत. कशाला? मशीनचा शेणकूर काढायला का गायांच्या धारा काढायला का गोठ्यातले गाण झाली आता? का आम्हाला नोकर पाहिजे असं ना, तर तसं सांग. नाही बाबा, तसं काही नाही. मला माहिती माझ्याकडून चूक झाली. पण बाबा, एका घरात असल्यावर भांड्याला भांडं वाजतच की. म्हणून थोडं फारसं बोलले असं मी तुम्हाला. म्हणून काय घर सोडून यायचं का? माफ करा ना बाबा मला. बाबा, आमचं खरंच चुकलं. तुम्ही चला ना, तिला तिची चूक कळाली. हा, आणि बाबा, मला एकटीला घरात करमत पण नाही हो. म्हाताऱ्या माणसाशिवाय घराला काय शोभा नाही हो. आणि तुम्ही नाही तर मला लई एकटं एकटं वाटतंय बघा. वा, सगळं कळतंय मला. आणि तू रे, बायकोच्या पुढं तुझ्या तोंडातनं शब्द निघत नव्हता ना. आज कस काय बाबा पटायला लागला तुला? का बायकोच्या हाताखाली तुला बी नोकर द्यायचा एखादा? हो, अरे एकदा चूक केली तर मान्य आहे, दोनदा केली तरी मान्य आहे. अरे पण नरकापेक्षा तुम्ही वाईट अवस्थेत ठेवलं ना मला पार. आणि कशाला या म्हाताऱ्याला घरी घेऊन जाताय? त्याच्या गोळ्या औषधावर खर्च करायला नको. काय असं ना, तुमच्या संसाराला राहू दे. ती मला अजिबात इच्छा नाही राहिली तिकडे यायची. अरे ती तर परकी आहे, पण तू पण तसंच वागलास बापाशी. अरे तुला थोडी सुद्धा त्यांची काळजी वाटली नाही, काहीच वाटलं नाही का रे? अरे आई गेल्यापासून त्यांनी सांभाळले की तुला थोडीशी पण दया माया आली नाही त्यांची. बाबा, मी म्हणते ना, माफ करा मला. चला की घरी. नको खोटं बोलू. अरे अशी खोटी खोटी माफी पण नको मागू. मग पाय पडते तुमचे मी. पायाला तर हात बी लावू नको माझ्या. अगं मेल्यावर नरकात सुद्धा जागा नाही मिळायची तुला. मला काय माहिती नाही का इथं कशासाठी आलाय तुम्ही? सदूभाऊनी सगळं सांगितलंय मला. पीएफचे पैसे मिळाले त्याची चौकशी करायला गेलता ना तू सदूभाऊकडं. किती पैसे मिळाले, काय मिळालं, सगळं माहितीये मला. तुम्ही इथं माझ्यासाठी नाही आला, त्या पैशासाठी आलाय. एक रुपडी सुद्धा देणार नाही तुम्हाला मी. अख्खे पैसे माझ्या बहिणीला आणि तिच्या पोराला देणारे, त्याच्या शिक्षणावर खर्च करणारे. तुमच्या चकचकीत घरात राहण्यापेक्षा आहे ना, अरे तिने या पडक्या घरात मला आसरा दिला. आता या घरासाठीच मी काय करायचं ते करणार. आणि तुला परत सांगतो, माझा कोणता मुलगा नव्हता आणि सून नव्हती. या तुम्ही आता इथनं. बाबा चालती हो बाई, काय बोलू नको. जा.